सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन, सत्संग आणि साधना. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविज्ञानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्. ओम श्री सच्चिदानंद सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. सत्संगामध्ये आज मुद्गल ऋषी आणि गणपती बाप्पा या दोघांची भेट झाली आणि दोघांची भेट झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी मुद्गल ऋषींनी आज विविध प्रकारची पुष्प आणलेली आहेत आणि ती पुष्प बाप्पाला अर्पण केलेली आहेत. ती पुष्प इतकी सुंदर सजवलेली आहेत की काही याला बाहेरून दुर्वा पूर्णपणे लावलेले आहेत. त्या दुर्वांच्या त्या जोडीमध्ये ते खोचलेली ती फुलं इतकी सुंदर दिसत आहेत की ती बघून बाप्पाला खूप आनंद झालेला आहे. काही जास्वंदाची फुलं आणलेली आहेत. ती जास्वंदाची फुलं त्यांनी बाप्पाला अर्पण केलेली आहेत आणि त्या दुर्वा आणि त्या पुष्पांचा स्वीकार करून बाप्पाला खूप आनंद झाला आहे. बाप्पा तसाही प्रसन्न असतो आणि आज त्याला आवर्जून कोणीतरी आणलं आहे, प्रेमाने आणलं आहे आणि या निसर्गामधलं आणलं आहे ते बघून बाप्पाला आणखीन आनंद झाला. बाप्पा त्या ठिकाणी बसला आणि मग बाप्पा बसल्यानंतर त्या ठिकाणी मुद्गल ऋषीसुद्धा बसले. आज मुद्गल ऋषी बाप्पाच्या खूप जवळ बसलेत, पायाशी बसलेत आणि बाप्पा पण आज थोडा निवांतमध्ये आहे. बाप्पा पण आज थोडा आरामात बसलेला आहे आणि ते बसलेलं असताना आपण बाप्पाचे पाय चेपले तर चालेल का असा प्रश्न त्या ठिकाणी मुद्गल ऋषीने विचारला. त्याला बाप्पा म्हणला की नाही रे, नुसते असे पाय चेपून काही होणार नाही. मला तुला जे काही शिकवायचं आहे ते तू पूर्णपणे अंगीभूत केलंस तर माझे पाय चेपल्यापेक्षा जास्त समाधान मला मिळेल. त्याला मुद्गल ऋषी म्हणले, बाप्पा तसं नाही, तुझी कुठेतरी सेवा करावी म्हणून मला तुझी पाद्य सेवा करावीशी वाटते. मग बाप्पा म्हणला की ठीक आहे, तू तुझ्या पद्धतीने सेवा कर. आणि मग ती सेवा करत असताना बाप्पा म्हणला की बघ, कुठलीही गोष्ट करत असताना शुद्धतेचं मुद्गला फार महत्त्व आहे. तुला मी ज्या कला शिकवत आहे, ज्या कलांमध्ये तुला समस्येची पूर्ती करायची आहे, लोकांच्या आयुष्यामधल्या समस्या काढून टाकायच्या आहेत, त्यांच्या आयुष्यात असलेल्या समस्यांची पूर्ती करायची आहे. त्याचबरोबर तुला विघ्नरक्षक ही कला मी शिकवत आहे. लोकांच्या आयुष्यामधल्या विघ्नांपासून त्यांचं संरक्षण करायचं आहे. तर कुठेतरी त्यांच्या आयुष्यामध्ये विघ्न येणारच नाही तितकं त्यांना सार्वभौम्य करायचं आहे. मुद्गला त्यांना मृत्युंजय कला शिकवायची आहे. त्यांचा मृत्यू पूर्णपणे निघून गेला पाहिजे, मृत्यूचं भय निघून गेलं पाहिजे आणि काळावर सुद्धा त्यांनी विजय मिळवला पाहिजे. वेळ काळ जशी येईल त्याप्रमाणे त्यांना विजय मिळवता यायला पाहिजे. या सगळ्या महत्त्वाच्या कला आपण त्यांना शिकवत आहोत. या सगळ्या महत्त्वाच्या कला आपण त्यांना देत आहोत आणि तुझ्या माध्यमातून तू आणखीन सोप्या करून तू त्यांना देणार आहेस म्हणजे. आणि या सगळ्या कला प्राप्त झाल्यानंतर त्यांच्याकडनं पूर्णपणे मानवजातीचं कल्याण झालं पाहिजे, संपूर्ण समाजाचं कल्याण झालं पाहिजे, प्रजेचं कल्याण झालं पाहिजे. या सगळ्याकरता आहे ना शुद्धता खूप महत्त्वाची आहे. बाप्पा, शुद्धता म्हणजे तुम्ही कशाच्या बाबतीत म्हणतायत? त्यावेळेला बाप्पा म्हणला की सगळ्या बाबतीमध्ये शुद्धतेचं खूप महत्त्व आहे. शुद्धतेच्या बाबतीमध्ये धरलंच तर अध्यात्मामध्ये सुद्धा शुद्धतेची फार मोठी किंमत आहे. अध्यात्मामध्ये जे आपण पूर्णपणे शुद्धता वापरतो ते शुद्धतेची खूप मोठी किंमत आहे. त्याचबरोबर व्यावहारिक जगतामध्ये सुद्धा शुद्धतेला फार मोठा सन्मान आहे. व्यावहारिक जगतामध्ये सुद्धा शुद्धतेला मान सन्मान आहे आणि मोठ्या प्रकारचा सन्मान आहे. तर सर्वप्रथम या कला प्राप्त करत असताना या कला जर तुला टिकवून ठेवायच्या असतील आणि या कलांमध्ये तुला समृद्ध व्हायचं असेल तर तुझ्यामध्ये शुद्धता असायला पाहिजे. आणि ही शुद्धी ज्यावेळेला तुझ्यामध्ये येईल त्यावेळेला पूर्णपणे सगळं जग तुझ्या बरोबरीने असेल. सगळ्या जग हे तुझ्या खांद्याला खांदा लावून असेल. सगळं जग तुझं मित्र असेल आणि सगळ्या जगामधनं तू सांगितलेला विचार हा पूर्णपणे आत्मसात केला जाईल. प्रत्येकजण अंगीभूत करेल आणि प्रत्येकजण तुझ्या सांगण्याप्रमाणे वागेल. बाप्पा, हा खूप चांगला गुण तुम्ही मला सांगितला, पण ही शुद्धतेच्या बाबतीमध्ये नक्की तुम्ही मला सांगा की शुद्धता कशा प्रकारे यायला पाहिजे. त्याला बाप्पा म्हणला, पहिली शुद्धता ही विचारांमध्ये यायला पाहिजे. तुझे विचार मुद्गला खूप शुद्ध असायला पाहिजेत. तुझे विचार शुद्ध असायला पाहिजेत म्हणजे तुझ्या विचारांमध्ये कुठेही स्वार्थ दिसला नाही पाहिजे. तुझ्या विचारांमध्ये परमार्थ असला पाहिजे. तुझे विचार ज्यावेळेला चांगले होतील ना त्यावेळेला तुझं आचरण चांगलं होईल. तुझं आचरण चांगलं पाहिजे. तुझ्या आचरणामध्ये शुद्धता पाहिजे. जेव्हा तुझ्या आचरणामध्ये शुद्धता होईल ना त्यावेळेला सगळेजण तुझ्या प्रेमात पडतील. सगळ्यांना तू हवाहवासा वाटशील आणि प्रत्येकाला असं वाटेल की माझं कार्य, माझी समस्या ही तुला सांगावी. तुझ्याकडनं त्याच्यावरती पूर्णपणे ज्ञान संपादन करून घ्यावं. त्यावर विजय कसा मिळवावा हे प्रत्येकाला प्राप्त करून घेण्याकरता तुझ्याकडे यावंसं वाटेल. मुद्गला तुझ्याशी बोलावंसं वाटेल. मुद्गला तुझ्याबरोबर तुझ्याजवळ व्यक्त व्हावंसं वाटेल.
आणि जेव्हा तो तुझ्याकडे व्यक्त होईल ना, तो व्यक्त होत असतानाच तुझ्या आचरणामुळे त्यांच्या चुका त्यांना कळतील. त्या कुठे मनोमनी ते ॲक्सेप्ट करतील आणि ज्यावेळेला ते मनोमनी पूर्णपणे त्या गोष्टी ॲक्सेप्ट करतील, त्याचा स्वीकार करतील, त्यावेळेला त्यांच्या आयुष्यामध्ये पूर्णपणे परिवर्तन घडायला लागेल. आणि हे परिवर्तन जर घडवायचं असेल तर शुद्धता खूप महत्त्वाची आहे आणि ही शुद्धता त्याच्यामध्ये असायला पाहिजे, ती आचरणामध्ये असायला पाहिजे. मग बापा आचरणामधली शुद्धता झाली, दुसरी शुद्धता झाली विचारांमधली, तिसरी शुद्धता कशामधली यायला पाहिजे? तिसरी शुद्धता ही मनामध्ये यायला पाहिजे. मनाची शुद्धी ही खूप महत्त्वाची आहे. ज्या मनाच्या शुद्धीमुळेच प्रत्येक ठिकाणी भेद निर्माण होतो. मनाच्या शुद्धी नसेल तर प्रत्येक ठिकाणी फरक करावासा वाटतो, प्रत्येक ठिकाणी भेदभाव करावासा वाटतो, आपला आणि परकाही भावना निर्माण होते, आपली भावना कुठे निर्माण होऊ शकत नाही. मग मनाच्या ठिकाणी देखील आम्हाला शुद्धता असायला पाहिजे. आणि चौथी शुद्धता मुद्गला कुठे असायला पाहिजे तर ती म्हणजे पूर्णपणे बुद्धीमध्ये असायला पाहिजे. ज्यावेळेला आमच्या बुद्धीमध्ये शुद्धता होईल त्यावेळेला निश्चितपणे आमचा व्यवहार शुद्ध असेल. जेव्हा आमचा व्यवहार शुद्ध असेल त्यावेळेला आमची पत चांगली होईल, आम्हाला चांगली किंमत मिळेल. आज बाजारामध्ये आम्ही गेलो तर प्रत्येक ठिकाणी सगळेजण आम्हाला चांगली किंमत देतील, सगळेजण आमचा मान सन्मान करतील. आणि हा मान सन्मान तुला हवा असेल ना तर व्यवहारामधली शुद्धता खूप महत्त्वाची आहे. व्यवहार कायम शुद्ध असावा आणि व्यवहार शुद्ध करायचा असेल तर बुद्धी शुद्ध असायला पाहिजे. बुद्धी शुद्ध असली की व्यवहार पूर्णपणे शुद्ध होईल. मन शुद्ध करून झालं की अध्यात्म पूर्णपणे शुद्ध होईल, कारण अध्यात्म हा मनाचा भाग आहे आणि व्यवहार हा पूर्णपणे बुद्धीचा भाग आहे. मुद्गला या दोन्ही गोष्टी जर तू समजलंस ना तर जगामध्ये तुला प्रत्येक ठिकाणी सदाचाराने वागणारा सदाचारी एक चांगला म्हणून ओळखला जाईल. तू संत म्हणून ओळखला जाशील, तू देव म्हणून ओळखला जाशील. तू जन्माने नरजन्मामध्ये म्हणजे माणूस जरी असलास तरी तू देव माणूस आहेस असं लोक तुला म्हणतील, तुला माझ्यासारखं मानतील आणि प्रत्येकजण तुझ्याकडे व्यक्त होईल. मी आज विघ्नरक्षक काय माहिती आहे, हे सगळेजण माझ्याकडे येऊन व्यक्त होतात, ते मला मोठा मानतात आणि कुठेतरी त्यांची भावना निर्माण होते की त्यांनी हे सगळं मला सांगितलं आहे. आणि जे त्यावेळेला ते माझ्याकडे व्यक्त होतात त्यावेळेला त्यांच्या चुकाही ते कबूल करतात, त्यांच्या चुकांचाही ते स्वीकार करतात आणि मग ती भावना कुठेतरी त्यांना ऊर्जा घेऊन जाते. माझ्याकडनं ते ऊर्जा घेऊन जातात आणि जी ऊर्जा घेऊन जातात त्याच्याने त्यांच्या विघ्नांचं पूर्णपणे रक्षण होतं. अरे ही कला आहे, ही कला मी त्यांना देतो. ते ज्यावेळेला व्यक्त होतात ना त्यावेळेला त्या व्यक्त होण्यामध्ये त्यांचा भाव मी बघतो, ती शुद्धी मी बघतो आणि ती शुद्धी कुठेतरी कमी पडत असेल ना तर ती शुद्धी मुद्गला मी करतो. ती शुद्धी तुला करता यायला पाहिजे आणि जेव्हा ती शुद्धी तुझी होईल ना त्यावेळेला पूर्णपणे समोरच्या माणसाचं कल्याण करण्याची, त्याच्या विघ्नापासून त्याचं रक्षण करण्याची, विघ्नहर्ता होण्याची, किंबहुना त्याच्या आयुष्यामध्ये विघ्नच येणार नाही एवढं सगळं मार्गदर्शन तू त्याला करू शकतोस आणि त्याच्या आयुष्यामध्ये पूर्णपणे देवदर्शन तू घडवून देऊ शकतोस. बाप्पा खूप सुंदर हा विचार समजावून सांगत होता. आता कुठेतरी मुद्गल ऋषींना रुची निर्माण झाली आहे की बुद्धीची शुद्धता कशी आणायची, मनाची शुद्धता कशी आणायची, आचरणाची शुद्धता कशी आणायची आणि विचारांची शुद्धता कशी आणायची. मग या सगळ्या शुद्धतेचा विचार करत असताना एक एक त्यातला कंकोरा बाप्पा पूर्णपणे अगदी निवांत मुद्गल ऋषींना सांगतोय. मुद्गल ऋषी तो सगळं समजावून घेत आहेत आणि आता कुठेतरी त्या आचरणामध्ये आपल्या शुद्धता यायला लागली आहे. आता शुद्धता हा घटक आपल्याला समजायला लागला आहे असं मुद्गल ऋषींना वाटतं आहे. आणि नक्की शुद्धता कशी असावी, नक्की शुद्धतेमध्ये कसा भाग असावा ते समजून घेण्यासाठी आज आपण कृष्ण दरबारामध्ये जाऊया. आज कृष्ण द्वारकाधीश झालेले आहेत. द्वारकेमध्ये पूर्णपणे ते आज द्वारकाधीश आहेत, तिथले राजे आहेत आणि शार्विल म्हणजे की जो द्वारकाधीश आहे त्या कृष्णाकडे आज आपण गेलो आहे. आणि त्या कृष्णाच्या 8 पट्टराण्या आहेत. त्या पट्टराण्यामध्ये सत्यभामा ही सर्वात श्रीमंत आहे, म्हणजे ती माहेरून पण श्रीमंत आहे आणि तिच्याकडे मुबलक पुष्कळ असं धन आहे. देवांपेक्षा सुद्धा जास्त धन कुणाकडे असेल म्हणजे श्रीकृष्ण परमात्म्याकडे जे काही धन असेल त्या धनापेक्षा जास्त धन कुणाकडे असेल तर ते सत्यभामाकडे आहे. आणि सत्यभामाला असं वाटतंय की फक्त श्रीकृष्ण परमात्म्याने आपल्याकडेच राहावं आणि ते आपल्याकडे राहण्याकरता अशी काहीतरी कला असली पाहिजे, काहीतरी आकर्षण आपल्याकडे असलं पाहिजे, काहीतरी आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे की पूर्णपणे असं वशीकरण करता यायला पाहिजे. म्हणून ती त्या ठिकाणी नारदांना बोलून घेते आणि नारदांना बोलून घेतल्यानंतर नारदांना असं सांगते की श्रीकृष्ण परमात्म्याचं माझ्यावरती जास्तीत जास्त प्रेम जडलं पाहिजे, ते कायम माझ्याबरोबर राहायला पाहिजेत, ते मला वश राहायला पाहिजेत, माझ्यामध्ये आकर्षित व्हायला पाहिजेत. ह्याकरता मी काय करायला पाहिजे. भगवान नारद त्या ठिकाणी हसले आणि हसल्यानंतर त्यांच्या मनात आलं की सत्यभामाच्या मनामध्ये काही शुद्धता नाही, हिला शुद्धता घडवली पाहिजे. ज्यावेळेला हिच्यामध्ये शुद्धता येईल त्यावेळेला ही देवांची राणी शोभेल, ही देवांची पत्नी शोभेल आणि कुठेतरी देवी दर्जाला प्राप्त होईल, कुठेतरी देवांबरोबर राहून ही सुद्धा देवत्वाला प्राप्त होईल. मग हा विचार रुजवायचा कसा. आता ते भगवान नारद होते, ते कायम उलटाच विचार करायचे, पण उलटा विचार करून इतकं चोखं ज्ञान द्यायचे की ते ज्ञान लगेच लक्षात यायचं.
ते म्हणले की मी थोडासा आहे ना विचार करून सांगतो, मी तुझ्याकडे उद्या येतो. आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी श्रीकृष्ण परमात्म्याला एक दिवस पूर्णपणे ऑब्झर्व केलं आपल्या भाषेमध्ये. आणि ऑब्झर्व करून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते सत्यभामाकडे गेले आणि सत्यभामाला म्हणले की अगं हे शक्यच नाही, तू कुठल्या गोष्टीची अपेक्षा धरून बसलेली आहेस. का शक्य नाही म्हणजे, अहो मी किती श्रीमंत आहे, माझ्याकडे किती सारा पैसा, किती सारं सोनं आहे. आज द्वारकाधीश कृष्णापेक्षा मी श्रीमंत आहे, हो त्याची मला कल्पना आहे. याच्या 8 पट्ट राण्यांमध्ये मी खूप सुंदर आहे, हो त्याची मला कल्पना आहे. मग तरीसुद्धा ऋषी तुम्ही असं बोलता. त्यावेळेला ते म्हणले की बघ, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे बाकीच्या राण्या काही ना काही कृष्णाकडे मागतात, तू कृष्णाकडे काहीच मागत नाही. तू प्रत्येक वेळेला ह्याच तोऱ्यात असते की मीच मोठी आहे, सगळं माझ्याकडेच आहे. त्यामुळे भगवान श्रीकृष्ण तुझ्याकडे लक्ष देत नाही. तुला माहिती आहे का, आज त्यांच्याकडे रुक्मिणी माता रोज पारिजातकाची फुलं मागते आणि ते स्वर्ग लोकामध्ये जातात. स्वर्ग लोकामध्ये जाऊन तिथनं पारिजातकाची फुलं तोडतात आणि रोज रुक्मिणी मातेला आणून देतात. आता मात्र सत्यभामा लाल पिवळी झाली. मग आता मी काय करू, तू असं सांग देवांना की तुम्ही मला पारिजातकाचं झाडच आणून द्या. म्हणजे ते झाड इथे आणलं की ॲटोमॅटिक ते स्वर्गात जाणार नाहीत. फुलं तोडायच्या निमित्ताने ते तुझ्याकडेच येतील आणि फुलं तोडताना तुला त्यांचा सहवास मिळेल. मग ती फुलंसुद्धा तुझी, ते झाडसुद्धा तुझं आणि श्रीकृष्ण परमात्मा पण तुझे. ही सगळी गोष्ट सत्यभामाच्या डोक्यामध्ये बसली आणि लगेचच भगवान श्रीकृष्ण परमात्मा आल्यानंतर तिने हट्ट धरला की पारिजातकाचं झाड तुम्ही माझ्या अंगणामध्ये लावा. भगवान श्रीकृष्ण दयाळू होते. एखादा हट्ट जर कोणी त्यांच्या पुढे केला तर ते कधी नाही म्हणत नव्हते. ही तर त्यांची पट्टराणी होती. ते त्वरित स्वर्गामध्ये गेले आणि त्यांनी झाड आणलं आणि त्या ठिकाणी सत्यभामाच्या अंगणामध्ये लावलं. त्या अंगणामध्ये लावलं, अंगणामध्ये तिला झाड भेटलं. सत्यभामाला आनंद झाला की देवांनी माझं ऐकलं आणि देवांनी माझं ऐकलं. आता रोज ते फुलं तोडायला इथे येतील आणि रोज त्या ठिकाणी माझं आणि त्यांची भेट होईल आणि मग ती फुलं आणि श्रीकृष्ण परमात्मा माझ्याकडनं कुठे जाणारच नाही. परंतु असं घडलं नाही. दुसऱ्या दिवसापासून भगवान श्रीकृष्ण तिकडे फिरकले पण नाही. पण रुक्मिणीला मात्र रोज पारिजातकाची फुलं मिळत होती. का तर सत्यभामेच्या अंगणामध्ये लावलेलं पारिजातक होतं, पण त्याची फुलं सगळी रुक्मिणीच्या अंगणामध्ये पडत होती. आता रुक्मिणीच्या अंगणामध्ये फुलं पडत होती ही गोष्ट समजल्याच्या नंतर त्या ठिकाणी भगवान नारद आले आणि म्हणले, बाई झालं का काम तुझं? सत्यभामा म्हणली, कसलं काम झालं? एवढा मोठा वृक्ष आणून माझ्या दारामध्ये ठेवला आहे, तो पारिजातक माझ्या दारामध्ये आहे, पण भगवान श्रीकृष्ण परमात्मा मला भेटत नाहीत. तुम्ही काय मला खोटं सांगता? रोज ते फुलं घ्यायला येतात, ते फुलं घ्यायलासुद्धा येत नाही. ते म्हणले, सत्यभामे खरंच म्हणजे की तुझ्याकडे सगळं काही आहे, पण तुझी बुद्धी रिकामी आहे गं. काय म्हणता तुम्ही असं? नारद शोभतं का तुम्हाला? अगं तुला राग नको येऊन देऊ, पण तू साधा विचार कर, जरा इकडे अंगणामध्ये ये. अंगणामध्ये बोलवलं आणि त्या ठिकाणी नारदांनी सत्यभामाला दाखवलं की देवानी झाडच अशा प्रकारे लावलं आहे की सगळी फुलं ॲटोमॅटिक रुक्मिणीच्या अंगणामध्ये पडत आहेत. झाड तू मोठं करते, पाणी तू घालते, झाडाची निगा तू राखते. म्हणायला तुझ्या फक्त अंगणामध्ये झाड आहे, परंतु फुलं मात्र सगळी कुठे पडत आहेत? तर ती रुक्मिणीच्या अंगणामध्ये पडत आहेत. आता मात्र सत्यभामा रागावली. मग सत्यभामा म्हणली, आता काय करायचं? ते म्हणले, आता कुठेतरी हे दाखवून द्यायला पाहिजे तू देवांना की तू श्रेष्ठ आहेस आणि या 7 राण्यांना दाखवून द्यायला पाहिजे की तू 8वी पट्ट राणी आहेस आणि तू श्रेष्ठ राणी आहेस. त्याकरता मी काय करायला पाहिजे? ते म्हणले, भगवान श्रीकृष्णांची तू सुवर्ण तुला करायला पाहिजे, तू सोन्यामध्ये त्यांची तुला कर. ज्यावेळेला सोन्यामध्ये तुला करण्याचा तुझा संकल्प ऐकल्यानंतर सगळ्या राण्या थंडगार होतील आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा तुझ्यावरती खुश होतील. आणि जेव्हा ती तुला पूर्ण होईल ना, त्याच्या वेळेला ती तुला नसेल, त्या तुलेमध्ये तू भगवान श्रीकृष्णांना प्राप्त करून घेतलेला असेल. नारदांनी बुद्धी दिली आणि सत्यभामाने ती वापरली. सत्यभामाने आज मोठा एक असा चांगला समारंभ भरवलेला आहे. त्या समारंभामध्ये एक तराजू टांगलेला आहे आणि त्या तराजूमध्ये आज ते देवाची सुवर्ण तुला करणार आहे. सगळेजण शांतपणे त्या ठिकाणी एकवटलेले आहेत. अख्खी द्वारका तो सोहळा बघायला त्या ठिकाणी आलेली आहे. या पट्ट राण्यासुद्धा त्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि भगवान श्रीकृष्णांना त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलं आहे. भगवान श्रीकृष्ण आज एका तागडीमध्ये बसलेत, म्हणजे वजन काट्याच्या एका बाजूला ते बसलेले आहेत, एका तराजूच्या एका भागामध्ये ते बसलेले आहेत आणि दुसऱ्या भागामध्ये त्या ठिकाणी दुसऱ्या पागडीमध्ये पूर्णपणे सुवर्ण टाकण्यात येत आहे, सोनं टाकण्यात येत आहे. आणि ते सोनं टाकल्याच्या नंतर देवाच्या वजनाच्या जेवढं असेल तेवढं सोनं त्या ठिकाणी एकवटलं आहे, परंतु देवाची काही तुला होत नाही आहे. देवाचं पारडं खाली आहे आणि सोनं टाकत 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 आता सत्यभामाकडचं सगळं सोनं संपायला आलं आहे. आणि आता कुठेतरी असं होतं आहे की आता ही जर तुला पूर्ण झाली नाही तर आपलं नाक कापलं जाईल. कुठेतरी असं होईल की आपल्याकडे एवढं सुवर्ण नाही की आपण श्रीकृष्णाची तुला करू शकू. आणि वास्तविक पाहता श्रीकृष्णांचं एवढं वजनच नाही. आज त्यांच्या वजनाच्या दुप्पट सोनं टाकून झाले तरी तुला होत नाही. या सगळ्या संभ्रमामध्ये पूर्णपणे सत्यभामा असताना त्या ठिकाणी रुक्मिणी माता आली. रुक्मिणी मातेने बघितलं, जे काय ओळखायचं ते ओळखलं आणि स्वतःच्या भावनेने त्या ठिकाणी फक्त एक तुळशीचं पान ठेवलं. जसं पण तुळशीचं पान ठेवलं, देवाची तुला पूर्ण झाली. देवा पूर्णपणे त्या सुवर्णामध्ये थोलले गेले.
गोष्ट इथे संपली आणि सत्यभामेच्या लक्षात आलं की ज्या वेळेला त्या ठिकाणी तुळशीपत्र ठेवलं त्यावेळेला तुळशीपत्र ठेवल्यानंतर तुला पूर्ण झाली का तर ते शुद्ध होतं, तिच्या विचारांमध्ये शुद्धता होती. आज माझ्या विचारांमध्ये शुद्धता नव्हती म्हणून माझ्या सोन्यामध्ये सुद्धा शुद्धता उतरली नाही. आज दुप्पट वजनाचं सोनं टाकून सुद्धा देवांची सुवर्ण तुला होऊ शकली नाही. फक्त एका तुळशीच्या पानांनी ती तुला पूर्ण झाली का तर ती तुळशीचं पान तिथे ठेवणारी रुक्मिणी ही शुद्ध भावनेने होती, शुद्ध विचारांनी होती, शुद्ध आचरणाने होती आणि शुद्ध बुद्धीने होती. चारही ठिकाणी ती शुद्ध असल्यामुळे ती तुला पूर्ण झाली आणि ते सोनंसुद्धा पूर्णपणे तुल्य झालं की त्याच्यामुळे देवाची तुला केली गेली. आज त्या ठिकाणी सत्यभामाला चूक कळली आणि तिने देवांची माफी मागितली आणि माझ्यामध्ये अशी शुद्धता उतरेल, त्या तुळशीप्रमाणे मी शुद्ध होईन असा कुठेतरी मला आशीर्वाद द्या अशी भगवान श्रीकृष्णांकडे प्रार्थना केली. गोष्ट इथे संपते आणि सत्संग इथे सुरू होतो. आमच्या आयुष्यामध्ये सुद्धा आम्ही असेच अडकलेलो आहोत. आमच्या भूतकाळामध्ये डोकून बघा, कितीतरी ठिकाणी शुद्धता आमच्यामध्ये नाही, कुठे बुद्धीमध्ये शुद्धता नाही, कुठे मनामध्ये शुद्धता नाही, कधी आचरणामध्ये शुद्धता नाही तर कधी विचारांमध्ये शुद्धता नाही. आणि आमच्या आयुष्यामध्ये शत्रू वाढत चालले. शत्रूला आम्ही पराजय करू शकत नाही, समस्यांची पूर्ती आम्ही करू शकत नाही. रोज एक नवीन समस्या आमच्या आयुष्यामध्ये येते का तर आमच्या आयुष्यामध्ये शुद्धी नाही. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आपण शुद्धी आणली पाहिजे. या रुक्मिणीच्या या कथेवरनं, या तुळशीच्या पत्रावरनं आणि सत्यभामेच्या या तुलावरनं आपण एवढंच घ्यायला पाहिजे की आमच्या आयुष्यामध्ये फक्त शुद्धता असायला पाहिजे. ज्यावेळेला आमच्या आचरणामध्ये शुद्धता असेल, आमच्या विचारांमध्ये शुद्धता असेल, आमच्या बुद्धीमध्ये शुद्धता असेल त्यावेळेला निश्चितपणे श्रीकृष्ण परमात्मा किंवा गणपती बाप्पा कुणाची आमच्यावरती कृपा होईल. आमचे आराध्य आहेत ना ते आम्हाला द्यायलाच बसलेले आहेत. फक्त ते फक्त मला द्यायला नाही बसलेले तर आपल्या सगळ्यांचं कल्याण करण्याकरता ते द्यायला बसलेले आहेत. फक्त ती वृत्ती यायला पाहिजे, ती शुद्धता मनामध्ये यायला पाहिजे. मग ती शुद्धता आणण्याचा आपण प्रयत्न करूया, या विषयाचं चिंतन करूया आणि आज इथेच थांबूया. ओम साईराम.